पाहतोय गोकुळची सर्वसाधारण सभा सध्या सुरू आहे। कोल्हापुरामध्ये ही सभा सुरू आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही गोकुळची सभा वादळी होण्याचा अंदाज आहे। लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। गोकुळच्या सभेमध्ये भविष्यातील योजनांची घोषणा केली जाईल। गोकुळ भविष्यात आईस्क्रीम आणि चीज बाजारात आणणार आहे अशी घोषणा केली गेलेली आहे। नवी मुंबई शाखा वाशीसाठी मदर डेअरीची जागा खरेदी केली जाणार आहे। तर सीएनजी पंप आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुद्धा उभारलं जाईल। वासरू संगोपन केंद्रामार्फत 500 वासरं तयार करणार। तर सीताफळ, अंजीर आणि गुलकंद बासुंदी गोकुळ तयार करणार आहे। या साऱ्या काही बाबी, हे सारे काही भविष्यातले मुद्दे या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मांडले गेलेत। मात्र हे जे दृश्य आपण पाहतोय गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ती वादळी झाली नाही असं शक्यतो फार क्वचित घडलं असावं। यंदा सुद्धा ही सभा वादळी होण्याचा अंदाज आहे, शक्यता वर्तवली जाते। ही लाईव्ह दृश्य आपण गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमधून पाहतो। या सभेला सुरुवात झालेली आहे। दरवर्षी गोकुळची सभा म्हटलं की ती वादळीच होत असते। तशीच वादळी सभा आजही कोल्हापुरात पार पडते। गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडते। या सभेमध्ये भविष्यातल्या योजनांची, भविष्यात गोकुळ नेमकं काय करेल या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे। बासुंदी, चीज यासारखे पदार्थ गोकुळ भविष्यामध्ये आणणार आहे। लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। गोकुळची सर्वसाधारण सभा आणि अर्थातच ती दरवर्षीप्रमाणे यंदाही वादळीच होते। संचालक म्हणून विषय क्रमांक 9 ला मी विरोध नोंदवते। चेअरमन साहेब, जर तुमच्या माणसाला थोडंसं शांत राहायला सांगितलं तर बरं होईल। आमची लोक शांत आहेत, आमच्याकडनं सहकार्याची भूमिका निभावली जात आहे। एमडी साहेब, 1 मिनिट, संचालक अजून बोलायला लागले, तुम्ही थोडं 2 मिनिटं शांततेत घ्या। प्रश्नाची उत्तर पहिला एमडी साहेब 1 मिनिट। एमडी साहेब माईक बंद केला, त्यांनी माईक बंद केला, माईक बंद केला। एमडी साहेब बंद केला माईक। हे बघा, या पद्धतीनं जर संघाचा कारभार राहिला की कुठलीही गोष्ट रेटूनच न्यायची असेल तर आजही हा जो 9 नंबरचा विषय आहे त्याला माझी संमती नाही, विरोध आहे। 2125 संचालक का करायचे, पुन्हा एकदा त्यांनी तेच सांगितलेलं आहे की सर्वांना सामावून घेता येईल। मी कालही सांगितलं की मला हा मुद्दा पटलेला नाही, मला त्यांनी सविस्तर उत्तर देणं अपेक्षित आहे, म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे। पण त्यांनी पुन्हा एकदा माईक बंद केलेला दिसतोय। आमच्याकडनं सगळी सहकार्याची भूमिका झाली, आम्ही शांत विषय मंजुरीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांचे लोक दंगा करताना दिसत आहेत। त्यांना वारंवार विनंती करून सुद्धा ते लोक ऐकत नाही आहेत आणि यांना फक्त राजकीय सोय करण्यासाठी 2125 संचालक करायचे आहेत असा माझा त्यांच्यावरती पूर्णपणे आरोप आहे। त्याच्यामुळे त्यांनी जोपर्यंत सगळ्या सभासदांच्या समोर एक्सप्लेनेशन देत नाहीत की 2125 संचालक का करायचे आहेत तोपर्यंत या गोष्टीचं समाधान होणार नाही आणि माझा विरोध कायम राहणार आहे।
प्रश्नापेक्षा मी आधी म्हटलं होतं माझा आक्षेप मला नोंदवायचा आहे. आक्षेप नोंदवायचा होता अहवाल वाचनाच्या प्रश्नांवरती, अहवाल वाचनाच्या विषयावरती. एमडीनी थांबणं अपेक्षित होतं. माझा काय म्हणतात त्याला, मला जो निषेध म्हणा, विरोध म्हणा, पण आता मिळत नाही आहेत ना असं दिसतंय. म्हणजे हे कुठेतरी रेटून नेण्याचं काम यांचं चालू परत झालेलं आहे असं दिसतंय. आणि ही पद्धत नाही आहे असं मला वाटतंय. जर एखाद्या साईडला तुम्ही सांगताय आम्ही सगळं व्यवस्थित करू आणि दुसऱ्या साईडला लोक घेऊन येत आहे दंगा करायला, हे योग्य नाही आहे. माईक आता तुमच्या समोरच बघितलं, बंद केला. अहवालाच्या विषयाचं वाचन त्यांनी 1 मिनिटात संपवलं. त्याच्यावरती कोणाचा विरोध आहे का त्यांनी विचारायला पाहिजे होता. कालपासून मी सांगतेय माझा या विषयावरती निषेध आहे किंवा विरोध आहे. पुनर्विचारासाठी हा विषय ठेवण्यात यावा. पण त्यांनी तो विषय तिथे नोंदवायला हवा आहे, बोलायची संधी द्यायला पाहिजे होती. त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा केली त्या पद्धतीनं आम्ही सहकार्य केलेलं आहे. आमच्यातलं कोणीही येताना घोषणाबाजी केली नाही, कोणीही धक्काबुक्की केलेली नाही आहे, कोणीही दंगा केलेला नाही आहे. पूर्ण सभेमध्ये चेअरमनचं भाषण होईपर्यंत आम्ही शांततेत होतो. आता जेव्हा विषयाचं वाचन चाललेलं आहे तेव्हा आम्हाला आमचे आक्षेप असतील, प्रतिप्रश्न असतील, ते विचारायची संधी त्यांनी द्यायला हवी होती. त्याला उत्तरं म्हणत नाही, त्याला पळकुटेपणा म्हणतात माझ्या शब्दामध्ये, की तुम्ही जे काल बोलत होता तेच आज रिपीट केलेलं आहे. जर तुम्हाला खरंच उत्तरं द्यायची होती तर मला प्रश्न विचारून द्यायचा होता. त्याला काही जोडून माझे प्रतिप्रश्न होते ते मी विचारले असते ना त्यांना. जर लेखी उत्तरं अजून पोचलेली नाही आहे, पण जर ते म्हणतात मी हट्टी आहे तर माझा हट्ट पूर्ण झाल्याशिवाय मी तो विषयही सोडणार नाहीये. लाडक्या बहिणीला माईक द्यायला सांगा, प्रश्न विचारू देत म्हणा. हे बघा, 21 ते 25 संचालक करण्याचा लेखी त्यांचं जे काही उत्तर येईल ते येईल. माझी अपेक्षा आहे की जेव्हा मी सभागृहामध्ये त्यांना हा प्रश्न विचारते त्यांनी सभागृहामध्ये सगळ्या सभासदांच्या समोर याचं उत्तर द्यावं. चालू झालं का माईक? इथे मामा हे उभे आहेत, यांना मगासपासून प्रश्न विचारायचे आहेत पण त्यांचं अजून एकतर्फीच चालू आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राडा झालेला आहे, जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. यंदा सुद्धा गोंधळ झालेला आहे असं म्हणावं लागेल. नाही नाही, ती घोषणा वेगळी देतात, नीट ऐका तिकडे. काय काय म्हणतात ते? महाडिक साहेबांची माणसं माझ्या मागे उभी आहेत, तिथं शांत आहेत. शांत
गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमधली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. खरं तर दरवर्षी गोकुळची सभा म्हटलं की मग राडा हा होतच असतो. तसाच राडा आजही यंदाच्याही सभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शौमिका महाडिक यांनी असं म्हटलेलं आहे की मला काही आक्षेप होते, त्या आक्षेपांवर मला बोलू दिलं नाही. मी ज्यावेळी बोलायला सुरुवात केली त्यावेळी माझा माईक बंद करण्यात आला, असा आक्षेप शौमिका महाडिकांनी घेतलाय. तर दुसरीकडे जोरदार घोषणाबाजी केली जाते. शौमिका महाडिक म्हणतायत आमचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत नाहीयेत, आम्ही अतिशय शांतपणे इथं वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आलेलो आहोत, मात्र दुसरीकडून घोषणाबाजी केली जाते, असे काही आरोप केले जात आहेत. ही लाईव्ह दृश्य आपण गोकुळच्या सर्वसाधारण सभेतून पाहतो. तर या ठिकाणी मला एक निवेदन आहे साहेब, काय म्हणत आहे, या ठिकाणी एमडी साहेबांनी आपलं भाषण थांबवावं आणि जे सभासद आलेले आहेत त्या अहवालावर प्रश्न विचारणार आहेत त्याचं विवेचन करून त्याने उत्तर द्यावं अशी माझी विनंती आहे. नावी साहेब आपण अभिनंदन. लाईव्ह दृश्य आहे ती कोल्हापुरातून गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतली दृश्य. एमडी साहेब माझी विनंती आहे, एमडी साहेब माझी विनंती आहे आपल्याला, आपण आपलं भाषण थांबवावं. थांबवणार नाही त्यांच्याकडे. साहेब जर आम्हाला प्रश्न विचारणार न देणार नसाल तर ही सभा कशासाठी केलेली आहे? या सभेमध्ये आलेले हे उत्पादक शेतकरी आपलं दुःख आपल्या समोर मांडणार आहेत, पण त्यांना जर या ठिकाणी दाद मिळत नसेल तर हा संघाचा कारभारामध्ये काही गुलथानपणा आहे का हे दिसून येत असले. तर माझी विनंती आहे थांबवा आणि आम्हाला माईक द्या, आम्हाला अहवालासंबंधी प्रश्न विचारू द्या आणि त्यात नावी साहेब आपण उत्तर द्याल याची आम्हाला खात्री आहे.